टाकील सांगता येत नाही. फार प्रेमाने पळतात असं, आणि यांचा अहंकार फुलतो, असे बसतात. आणि सगळे नाही पळाले. मी एका घरी गेलो होतो, श्रीमंत घर, जालन्याचं, पण नाव नाही सांगणार. आणि नात्याने ती माझी मेवणी होती, दुरून अशी उभीच होती. सासरा जोपर्यंत बोलत होता तो तोंडाकडे न पाहता बोलत होता, आणि ती उत्तरं देत होती खाली पाहून. बस म्हणला नाही तर बसायचं नसतं सुनेने. बा मुलायचा, मुसलमान धर्मातून आलेला. आपल्याकडची ही प्रथा नाही. आपल्याकडे यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. नारी पूजनीय, आपल्याकडे नारी वंदनीय. तिचा अपमान प्रभू सहन करत नाही, जगदंबा स्वतः सहन करत नाही. हा त्या धर्मातून आलेला हा पिक्चर, 1000 वर्षाचा. घुंगड पद्धती तिथून आलेली, 1000 वर्षात आली. सीता घुंगडमध्ये नव्हतीच. काही काही उदाहरणं देतात, सीता घुंगडमध्ये होती, कुठेही लिहिलेलं नाही हे महाराज लोक. कोण म्हणतो? घुंगट प्रथा 1000 वर्षात मुसलमानांच्या आक्रमणातून सुरू झालेली. तोंड दाखवू नये, त्याचं असं झालं की सासऱ्याला तोंड दाखवू नये. गल्लीतला मुसलमान आले की त्याला दाखवायचं. कारण गल्लीतल्या मुसलमानाची नजर खराब नाही, पण सासऱ्याची खराब असू शकते. तोंड झाकलंच पाहिजे. मग काहीला विचारलं सुनेला, मी तुम्ही का झाकता? त्याचं तोंड पाहू नये म्हणून, त्या सासऱ्याचं आपल्याला दिसू नये. हे छान आहे. म्हणजे काय प्रथा आहे. त्यामुळे प्रेम कसं निर्माण होईल? तो मरत असला तर डॉक्टरला सांगतील, डॉक्टर आधी पोचवा. नवरा बायको ते असंच प्रेम, सगळे अहंकारी प्रेम आहे. एक बायको मेली स्मशानात, यांनी नेऊन जाळलं आणि लगेच विजा चमकल्या, कडाडल्या विजा. हा नवरा बाकीच्यांना म्हणतो, पहा वर गेली, आता यमराजालाही परेशान करायली. म्हणले वीज चमकली, आता तिथं ते परेशान करते. एक बायको नवऱ्याला म्हणाली, राजस्थानी मधलं आहे ते कडवं, देखो जी मैं तो मर रही हूं, थाको क्या होशी. तिला अहंकार होता की आपलं मेल्यानंतर याला आता तर बोलावं की माझं फार बेकार होईल. थाको क्या होशी, मैं तो मरू हूं पण थाको क्या होशी. ते म्हणे, मारो होशी जी को होशी, पण ऊपर जाकर भगवान रोशी. तू ऊपर गया बस, तू वर गेली ना देवच रडल. माझं काय व्हायचं ते होऊ दे एकदा. काय प्रेमाचे पुतळे ते सगळे, हे नातेत. अहंकार, मी 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 मी. सासरा म्हणतो मी, सून म्हणते मी, पोरग म्हणतो मी. अहंकाराचं प्रदर्शन हे भक्तीचं नाही, नाही भक्तीचं. मांडवी श्रुतकीर्ती सीता निघून गेल्यानंतर मातोश्री जनकांच्या पत्नीनी सरळ तिन्ही पुरींना सांगितलं, 14 वर्ष आता जनकपुरीचं तुम्ही तोंड पाहायचं नाही. दिवाळीला पाठवते सणवार, नो. 14 वर्ष. आणि राम आणि सीता नाहीत, हे शल्य कैकेयीपासून कौसल्येपर्यंत कोणालाही झालं पाहिजे. आणि तुमच्या डोळ्यात आसू दिसले नाही पाहिजे, अश्रू दिसले नाही पाहिजे. काय समज? तुमच्यावर मी जबाबदारी टाकून जाते, विसरा जनकपुरी. काय शिकवण होती हो? कुठल्या याच्यात शिकत होते सांगा? काय रक्त असेल ते, काय संस्कार असतील. आणि आज आम्हाला घरात कसं वागावं समजत नाही. रामायण ऐकतो तर महाभारत घरात चालतं, कारण प्रेम निर्माण होण्याचं सगळं दारं बंद करून टाकले.
दारं बंद केली आणि फक्त अहंकार फुलवला. केवळ अहंकाराचं प्रदर्शन केलं. ही माझी बायको आहे, तिनं असंच राहिलं पाहिजे. डोळे वटारलेलेच असतात, ती बायको दबलेली असते. काही दिवस दबते, थोडा मुलगा मोठा होईपर्यंत. नंतर काढते चप्पल, काही भीत नाही. मग हे ज्ञानेश्वरीला येऊन बसतात. मग माझ्या लक्षात येतं, आधी तर ज्ञानेश्वरीला टीका करणारे कसं काय आले? काही नाही, तुम्ही म्हणले ना संसार खराब आहे, आत्ता वाटायला लागले. लक्षात येतं. अच्छा, हक्कल वाटतं. मग ती सरळ म्हणते, जा ना इथं कशाला मरतायत बायामध्ये. आधी दिवाणखान्यात बसल्यानंतर कोणी बसत नव्हतं, समोर येत नव्हतं. आता बायको बसते आणि ती म्हणते, जा ना जरा बाहेर, मंदिराचं काही भलं करा. तिला सपोर्ट असतं. पुरुषांनी बायाशी हुशारीनं वागा बरं का. सुरुवातीला ती दबते, पुढं काही खरं नाही. ज्वालामुखी बनल्यानंतर निव्वळ मंदिराची वाट. मग काही म्हणतात, आळंदीला राहायला जागा आहे का? आता संसारात मन नाही राहिलं. आपल्याला वाटतं काय वैराग्य आलंय, हक्कलंय, याला काही झालेलं नाही. म्हणून कृत्रिम रीतीने अहंकार कमी करणे. मोठ्यांनी मोठ्यासारखं. आदर्शाच्या कल्पना काही नाहीत, आमचा अहंकार फुलवणं आहे. अमरावतीचे लड्डा निघून गेले. आल्यानंतर कोणाशी ते बोलतात? हा श्रीमंत माणूस, LLB झालेले, आणि लहान पोरांशी देखील खेळतात, बोलतात. मी त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, पा आपल्याला विसरावं लागतं. लक्षात घ्या, एखाद्या घरी गेल्यानंतर त्या सुनेला तुम्ही जर गेले, तुम्हाला पाणी आणून देणार नाहीत त्या, आणि तुम्हाला विचारणार देखील नाही. तुम्हाला विसरावं लागतं. मी कोणी मोठा आहे असं जर म्हणलं, एक कुत्रं येत नाही तुम्हाला. कुत्र्यासारखी प्लेट देऊन टाकतील, हे देऊन टाकतील, चालले तुमचे काम. म्हणून आपण विसरून त्यांच्यासारखं झालं आणि बोलायला लागलो, तर म्हणले त्या घरात प्रेम मिळतं, आपली काहीतरी गुणवत्ता प्रगट होते. करेक्ट आहे. काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मग लहान होऊन जावं म्हणले आपण, फार मोठं होऊ नये. मोठं झालं की संपलं म्हणले. मोठं झालं की एकटंच राहा, मरा, त्यांना काय करायचंय? बसा दिवाणखान्यात एकटेच माशा हाणीत. कोणी बोलत नाही. ह्या प्रथा आहेत अहंकार कमी करण्याच्या. जीवनात कसे वागावे हे अहंकार कमी करण्याची कला आहे. कंट्रोलमध्ये अहंकार ठेवा. चुकत असेल त्यावेळेस बोला, पण लगेच प्रेमानेपणे सावरून घ्या. मानानं मुलगी रडल्यानंतर ज्यावेळेस माझं लग्न झालं, घरी फार हे होतं, कडकपणा होता. आजी वडील हे गोंगट पद्धतीचे पुरस्कर्ते. मुलांनी पाहायला जायचं नाही म्हणलं, मी जाणार. मी अशा लोकात आता इथून पुढे वावरणार आहे, मी काही ऐकणार नाही. त्यामुळे बरंच वादंग झालं. मॅट्रिकला असताना आतेभाऊ त्याची बायको पाहायला गेले होते, त्याला पाहू दिलं नाही आणि यांनी आणली. वडील आणि आत्याचे मिस्टर हे गेले, पाहून आणली. तिला पाहिल्यानंतर मॅट्रिकलाच होतो मी, 9वी 10वीला असेल. सगळेजण तिला बोलायला लागले, मी बोललोच नाही. मला बोलवलं, तू का बोलत नाही तुझ्या भाऊजाईशी? सगळे बोलायले. म्हणले 4 महिन्यात घर वेगळं करणार आहे तुमचं. म्हणले तुझं तर तोंडच असं आहे. म्हणले काय कधी कोणाविषयी बोलेल तू काही सांगता येत नाही. म्हणले 4 महिन्यात तुम्हाला तुकडे करील घराचे. ही जी दिसते ना तुम्हाला हसताना, आणि तसंच झालं. तेव्हापासून मला सगळे मानायला लागले.
आणि मला म्हणाले जायचं नाही. म्हणलं तुम्ही कोणती धड आणली होती मला सांगा ना, 4 तुकडे झालेच ना. मग आम्ही कशी का आणे ना, आम्ही तुमच्या डोक्यावर तर नारळ नाही फोडणार ना. हो जाऊ द्या म्हणलं, मग या तुम्ही आणली तर मी रोज डोक्यावर नारळ फोडील, कशी आणली, पण आम्ही आणली तुम्ही गपचिप तर बसव. चुकलं, काहीतरी घेऊन आलो, कोणाला बोलणार तर नाही ना. आणल्यानंतर आजी, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी मी आजीला बोललो, हे पहा वागण्याच्या 2 पद्धती आहेत. आजी हुशार होती माझी. वागण्याच्या 2 पद्धती आहेत म्हटलं. एक अशी की एक सून म्हणून राहायचं तिनं, आणि एक मुलगी म्हणून ठेवायचं. या 2 पद्धती आहेत. सून म्हणून ठेवायचं तुम्ही खुशाल ठेवा, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. खुशाल ठेवा, ती तुम्हाला परक समजेल, आणि कधी तुम्ही मरताल याची ती वाट पाहिजे. उद्या तिनं तुमची सेवा नाही केली परकेपणामुळे तुमच्या म्हातारपणात, मला कोणी दोष देऊ नका. मी आत्ता सांगून जातो तुम्हाला की तुझी बायको आमची सेवा करत नाही, मी वाक्य ऐकून घेणार नाही. सेवा करून घ्यायची असेल मुलीसारखं ठेवा, ती तुम्हाला आईसारखी सेवा देऊ शकते. पण मला कोणीही कंप्लेंट करू नका इथून पुढे. एकदम सगळे राईट झालं. तुम्ही कसं वागायचं तुम्ही तुमचं ठरवा, आपल्या हातात असतं. तर मग सेवा तुफान केली, वडिलांची देखील मिसेसने केली, त्यांनी केली. हे जे असतं ना आपल्यात असतं अहंकार. एकदा मी सासू, बापरे झालं, फस 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 मरा. ती वाट पाहते, हिचं टंगडं फक्त थांबलं पाहिजे आणि बेडवर पडली पाहिजे. गिन गिन के बदला लेती है, हिंदी मधला शब्द, गिन गिन के. फार भयानक बदला असतो. मी अनेक घरी असा बदला पाहतो. हा अहंकार म्हणजे जाणीव. तो मोठा जर फुगला तर मात्र खराबा करतो, छोटा अहंकार चालतो. नम्रता असेल, अहंकाराची जाणीव नसणं हे छान आहे. मी कोणी मोठा नाही, मी अगदी साधा आहे. अरे घरात देखील ही बालगोपाळ सगळी परमेश्वरांची आहे, कुठेही पडदा नाही, काही नाही. अरे रडले पाहिजेत. तुम्ही जर 2 दिवस गावाला जायचं तर घरचे रडले पाहिजेत, नाही तर खुश झाले, हा हा किती दिवस चालले, त्याला म्हणा अजून 2 दिवस वाढवा, पिढा कटू द्या यांची. काय सांगा, आपल्या हातात आहे. आणि अहंकारामुळे जीवन बर्बाद होतात आणि ईश्वर आपल्या दूर जात, दूर जात. अरे तुम्ही साधे मोठे घराचे तर एवढे अहंकारी, ईश्वराने अहंकार ठेवला असता तर काय झालं असतं, काय झालं असतं मला एवढंच सांगा. मी मोठा आहे म्हणून तो जर अहंकार ठेवला असतं, राख रांगोळी आपल्या संसाराची केव्हाच झाली असती. मोठ्या माणसांनी अतिशय नम्र असावं. छोटीच माणसं रग्गेल असतात, त्यांची समज रग्गेल असते, ही गेली पाहिजे. म्हणून पहिला प्रकार, असे प्रयोग आपण गिरवले पाहिजेत क्षणाक्षणाला, आणि चरित्र अशांची वाचली पाहिजेत की अहंकार फुगला न पाहिजे. म्हणून भागवत कथा आहेत. म्हणून भागवत कथा आहे. प्रेम निर्माण होणं आणि विनम्रता निर्माण होणं, ती पुन्हा कमी होऊ नये. आणि एकदा प्रेम आणि विनम्रता झाली असेल तर पुन्हा पुन्हा भागवत ऐकायचं कारण नाही. आमच्या मनावर ते संस्कार करून आम्ही ते घडून दाखवू. कशी वागत होती पहा माणसं. म्हणून हा अहंकार पहा. आणि दुसरा अहंकार असा आहे की जसं तुम्ही नृत्यामध्ये नृत्य केलं, भजन केलं, गायन केलं, त्यामध्ये पहा किती प्रसन्न आणि खुश होता, वा वा छान झालं. त्यावेळेस अहंकारी नसतं, तुम्ही राग येत नाही त्यावेळेस. पण हा टिकला पाहिजे, पुढे टिकला पाहिजे. आपण टेम्पररी सगळं करतो पुन्हा विसरून जातो.
कथेतून आलं, महाराजांचा समजा परिणाम झाला, बोललंय, मग घरी बोलतात, हां ताटांवर बराच फरक झालाय. एक 4 दिवस गेले, ताटान म्हणला ना, सगळंच फरक झाला. संस्कार टिकत नाही. म्हणून नित्य प्रयोग, आणि म्हणून सत्संग आहे, म्हणून ज्ञानेश्वरीला नित्य आलं पाहिजे, म्हणून कुठल्या ना कुठल्या कथेत बसलं पाहिजे, कुठल्या ना कुठल्या याच्यात बसलं पाहिजे. आणि गरज नसेल तर गरज नाही आहे. आता मी चांगलं झालं, चांगल्या लोकांच्या सहवासात पाहिजे, नित्य कुठेतरी टचमध्ये पाहिजे. नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता. नम्रता जर असेल, विनम्र असेल, तर अनंत परमात्मा ह्या ब्रह्मरंध्रातून त्याची शक्ती खेचून जाऊन पिंडात हा स्वतः परमात्मा बनतो. तुकाराम म्हणतो नम्रता. आणि दुसरा प्रकार, साधनेमध्ये साधना केल्यानंतर पॅरालिसिस सारखा अनुभव येतो, त्यावेळेस अहंकार नसतोच, अहंकार नसतो. म्हणून चर्वणतर्पण का करावं? का चर्वणतर्पण नाही केलं तर अहंकार निर्माण होतो, आणि अहंकार निर्माण केलं की हे सगळे विकार जन्म घेतात, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, आणि प्रयोग देखील झुगारून टाकतात ते. मग राग येतो माणसाला, मग साधक रागावलेले दिसतात. निश्चित समजा त्याचा चर्वणतर्पण नाही, म्हणून प्रयोग देखील घुसत नाहीत आतमध्ये किंवा परिणाम देत नाहीत, विकार निर्माण होतात. जाडजाड घास एकदा गिळले की जडत्व येतं, आणि जड भाग म्हणजे तम, आणि तम म्हणजे राग, द्वेष निर्माणच होतात. अरे एखाद्याच्या वाईट घरातलं अन्न जरी तुम्ही खाऊन आले तर तुमची मती बिघडते. एखाद्या नको त्या घरात आणि त्या प्लेसवर गेले तरी तुमची मती बिघडते. तर अन्नाचा तर परिणाम आहेच आहे.